विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर धरलेला आहे। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आता प्रचाराचा झंझावात पुन्हा एकदा सुरू केलेला आहे। आज वंचित बहुजन आघाडीची औंढा येथे सभा झालेली आहे आणि त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांची देखील सभा होणार आहे। आपल्यासोबत काही प्रचारातील कार्यकर्ते आहेत। वंचित बहुजन आघाडीने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। कसा प्रचार सुरू आहे? प्रचार आमचा सर्व तळागाळातल्या लोकांना जातीवाद निर्मूलन आमचं कार्य आहे। आज मागच्या वेळेस पाहिलं तर 67,000 मतदान अजित पवारने घेतलेले आहेत, पण या वेळेस आमचा प्लस ओबीसी आणि ह्या महिला हे विकलांग समाज आहे। आज डॉक्टर दिलीप मस्केंना हे 1 लाखाच्या वरून नेऊन घालते। मतांचं तुमचं गणित कसं आहे? विजय कसा होणार तुमचा? मताचा विजय म्हणजे त्या शिवसेनेच्या 3 शिवसेना झालेल्या आहेत। म्हणजे एक शिंदेची शिवसेना, एक उद्धव ठाकरेची शिवसेना, छोटी शिवसेना म्हणजे अजित मगरची। ते 3 तुकडे विभागणीत होत आहे। या विभागणीचा फायदा आणि आमच्या ओबीसी आणि धनगर समाज आणि भीमशक्ती आणि मल्हार शक्ती ही एकाजुटीची शक्ती आहे, या महिलाची शक्ती, म्हणून आम्ही 1 लाखाच्या वर जात आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सर, आपण जर पाहिलं तर प्रचार हा वेगवेगळ्या मुद्द्यावरती सुरू आहे। आपण महिला असतील, तरुण असतील, या सगळ्यांना घेऊन मागच्या अनेक दिवसांपासून प्रचार करतायत। आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। काय या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न आहेत जे नागरिक तुमच्याकडे घेऊन येत आहेत? मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्याचा। आरोग्यासाठी आमच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये चांगले रुग्णालय नाहीत। सरकारी रुग्णालयामध्ये इथे ट्रीटमेंट होत नाही। ॲक्सिडेंटच्या पेशंटना, सगळ्यात जवळपास पेशंटना, फ्रॅक्चरवाल्या पेशंटना असो किंवा ज्यांना ब्लड लागतं अशा सगळ्याच पेशंटना नांदेड इथे रिफर करावं लागतं। त्याचप्रमाणे शेतीचे खूप मोठे प्रश्न आहेत। एवढाले मोठाले 2 धरणं असूनसुद्धा शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे आता खेडोपाडी जर फिरत असताना आम्हाला एवढं एक जाणवलं की वाडी तांडे जवळपास ओस पडलेले आहेत। या तांड्यामधल्या लोकांना इथे आमच्या मतदारसंघामध्ये काम नाही, तर त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कामासाठी जावं लागतं। उद्योगधंदे MIDC औंढा असो, कळमनुरी असो, या MIDCमध्ये उद्योगधंदे नाहीत। त्याचप्रमाणे आमच्या मतदारसंघामध्ये चांगले कारखाने नाहीत। विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं जर झालं तर स्वर्गीय राजूजी सातवांच्या नंतर कळमनुरी विधानसभा खूप मागे गेलेला आहे। सर, मागच्या 2019च्या निवडणुकांमध्ये जर आपण मतांचं बलाबल गणित जर पाहिलं तर संतोष बांगर जे विद्यमान आमदार आहेत त्यांना 82,515 मते होती। संतोष टारफेंना 57,544 होती। मात्र जी वंचित बहुजन आघाडीची जी मते आहेत ती दुसऱ्या क्रमांकाची होती। आता या निवडणुकीमध्ये पहिला क्रमांक कुणाला मिळणार, दुसरा क्रमांक कुणाला मिळणार आणि तिसऱ्या क्रमांकाची पसंतीची मते कुणाला मिळणार आहे? याच्यात 100% की मागच्या 2019चा जर तुम्ही विचार केला आणि कळमनुरी विधानसभेनं मागच्या 19ला बदल केला, तुम्ही पाहिलं तर कळमनुरी विधानसभेचा असा इतिहास आहे की प्रत्येक वेळेस बदल घडवतच असते। यावेळेस मताचं असं गणित आहे की वंचित बहुजन आघाडी 1 नंबरलाच राहणार, 2 नंबरला अजित मगर राहणार, 3 नंबरला संतोष टारफे राहणार आणि 4 नंबरला बांगर साहेब राहणार। प्रकाश आंबेडकरांची देखील सभा होत आहे, त्या सभेचं नियोजन कसं असेल आणि कशी तयारी सुरू आहे? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सभा म्हटली की आमच्या मतदारसंघामध्ये ते गावामध्ये फक्त मॅसेज मिळणं महत्त्वाचं आहे। ज्या ज्या गावामध्ये मॅसेज मिळेल त्या गावामध्ये लोक स्वतःच्या पैशानं स्वतःच्या भाकरी बांधून यांना सभेसाठी येणार आहेत। तुम्ही जर बघितलं तर आमची फॉर्म भरण्याच्या दिवशी म्हणा किंवा आमचं जे पहिल्या दिवशी प्रचाराचं जे नारळ फोडलं त्या दिवशी सगळे आमचे कार्यकर्ते स्वतःच्या भाकरी बांधून स्वतःच्या गाडी घेऊन आले होते। तसंच या सभेला सुद्धा लाखोच्या संख्येनं इकडचे मतदार उपस्थित राहतील। नक्कीच सर, हे वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार दिलीप मस्के होते। वंचित बहुजन आघाडीने 2019च्या निवडणुकीमध्ये क्रमांक 2ची पसंतीची मते मिळवली होती। मात्र आपण या सगळ्या मतदारांच्या भरोशावरती आता क्रमांक 1ची मते मिळवू आणि विधानसभेमध्ये विजय मिळवू असा दावा मस्के यांनी केलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या या प्रचारामध्ये इतर पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।